तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे गळेस अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एरो फंक्शन्स. नॉर्मल फंक्शन तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याच्यात इक्मास्क्रिप्ट 6 जेव्हा इंट्रोड्यूस झालं त्याच्यामध्ये त्यांनी एरो फंक्शन नावाचं एक गोष्ट आपल्याला इंट्रोड्यूस दिली. तर ते आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ऍक्च्युअल कोडमध्ये युज केस काय राहणार हे पण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. ठीक आहे, तर आपण आलोय आपल्या व्हीएस कोडमध्ये. व्हीएस कोडमध्ये आल्यानंतर आपण आपला बेसिक सेटअप केलेला आहे. index.html आणि script.js. आपल्या script.js या फाईलला आपण आपल्या डॉक्युमेंट सोबत लिंक सुद्धा केलेला आहे. त्यानंतर आपण डायरेक्ट आपल्या एरो फंक्शन सुरू. ठीक आहे, सगळ्यात पहिले एरो फंक्शन समजण्याआधी आपण नॉर्मल फंक्शन समजून घेऊ काय आहे. तर नॉर्मल फंक्शन लिहिण्यासाठी काय आहे की एक फंक्शन नावाचा कीवर्ड आपल्याला द्यावा लागतो आणि फंक्शन नावाचा कीवर्ड दिल्यानंतर याला काहीतरी नाव द्यावं लागतं. जसं की सम याला नाव देतो मी आणि याच्या आतमध्ये आपण काहीतरी पॅरामीटर्स पास करू शकतो जसं की ए बी. ठीक आहे, या पॅरेंथेसिसच्या आतमध्ये आणि या फंक्शनच्या आतमध्ये आपल्याला काहीतरी रिटर्न करावं लागतं. जसं मी काय करतो, सम करतो या दोन्ही व्हॅल्यू दोन्ही पॅरामीटर्सची ए आणि बी ची. तर मी काय करतो ए प्लस बी. ठीक आहे, हा झाला माझा एक नॉर्मल फंक्शन. आता मला जर याला कॉल करायचं असेल तर मी डायरेक्ट कन्सोलमध्ये याला कॉल करतो सम आणि याचा आर्ग्युमेंट्स याचे याला व्हॅल्यूज पास करतो जसं की 5,5. ठीक आहे, तर हा झाला एक नॉर्मल फंक्शन. एक फंक्शन नावाचा कीवर्ड आपण या ठिकाणी यूज केला. त्या फंक्शनला काहीतरी नाव दिलं, पॅरेंथेसिस मध्ये काही आपण पॅरामीटर्स पास केले. त्यानंतर कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये आपला स्कोप सुरू झाला, फंक्शनल स्कोप. त्याच्या आतमध्ये आपण काहीतरी रिटर्न केलं. ठीक आहे, जे काही रिटर्न केलं होतं आपण जेव्हा त्याला कॉल केलं त्या फंक्शनला तेव्हा त्याला ऍज आर्ग्युमेंट्स आपण त्याच्या व्हॅल्यूज पण पास केल्या. ठीक आहे, त्याला मी सेव्ह करतो आणि आपण आपल्या कन्सोलमध्ये पाहू शकता की मला माझं आउटपुट मिळालेलं आहे 10. ठीक आहे, तर हे झालं एक नॉर्मल फंक्शन. एरो फंक्शन काय आहे, तर एरो फंक्शनची डेफिनेशन आपण पाहून घेऊ. एरो फंक्शन काय आहे की एरो फंक्शन वेअर इंट्रोड्यूस इन ES6 इक्मास्क्रिप्ट 6 जे 2015 मध्ये आपल्याला इंट्रोड्यूस झालं. त्यानंतर एरो फंक्शन अलाउ अस टू राईट शॉर्टर फंक्शन सिंटॅक्स. फंक्शन सिंटॅक्सला शॉर्ट करून आपण एरो फंक्शन मध्ये लिहू शकतो. तर ते काय आहे तुम्हाला सांगतो. जर की आपण वरचा सेम एक्झाम्पल आपण कंटिन्यू करू. इथे फंक्शनचं आपण नाव दिलं तर सम. समला आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचं जसं की लेट एस सम. त्यानंतर इज इक्वल टू आपलं पॅरेंथेसिस मध्ये आपण जे काही पॅरामीटर्स पास केले होते जसं की ए कॉमा बी तसे. त्यानंतर एक एरो घ्यायचा इज इक्वल टू आणि एरो साइन. त्यानंतर आपला कर्ली ब्रेसेस जो की आपला फंक्शन स्कोप झाला. ठीक आहे, आणि जे काही रिटर्न मी सेम वरती केलं होतं तसंच सेम मी इथे पण करतो ए प्लस बी. ठीक आहे, आणि याला लॉग करून याला कॉल पण करतो फंक्शनला सम. नाव मला चेंज करावं लागेल दोन दोन. याला मी एक काम करतो सम ए म्हणून ठेवतो म्हणजे एरो फंक्शन आपल्या लक्षात येईल. आता मी console.log मध्ये याला कॉल करतो सम ए आणि याला व्हॅल्यूज प्रोव्हाइड करतो फॉर एक्झाम्पल 10 कॉमा 10. ठीक आहे, तर आता लाईन नंबर 10 पासून आपण जो कोड लिहिला आहे तो झाला एरो फंक्शन. आता वरती आपण लाईन नंबर 1 वर आपण नॉर्मल फंक्शन लिहिलं आहे आणि लाईन नंबर 10 वर आपण नॉर्मल एरो फंक्शन लिहिलं आहे. ठीक आहे, तर यातून डिफरन्स काय आहे. तर डिफरन्स काय आहे की जसं आपण एरो फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये पाहिलं होतं की एरो फंक्शन अलाउ अस टू राईट शॉर्टर फंक्शन सिंटॅक्स. फंक्शन सिंटॅक्सला शॉर्टर करून आपण लिहू शकतो एरो फंक्शन मध्ये. तर या ठिकाणी आपल्याला फंक्शन कीवर्डचा यूज नाही करायचा आहे. डायरेक्ट इज इक्वल टू साइन द्यायचा. पॅरेंथेसिस मध्ये आपले पॅरामीटर जर असेल तर पॅरामीटर पास करायचे. त्यानंतर एक इज इक्वल टू आणि एरो साइन बनवून असा एक एरो तयार करायचा आणि आपला कर्ली ब्रेसेस. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये आपण सेम जसं फंक्शन मध्ये ज्या गोष्टी आपल्याला रिटर्न करायच्या असेल ते रिटर्न करतो. जे काही लॉजिक आपल्याला लिहायचं आहे पीस ऑफ कोड त्या ठिकाणी आपण फंक्शनच्या आतमध्ये लिहितो. याला मी सेव्ह करतो. दोन्ही याचा आउटपुट आपण पाहू शकता. 10 हे आपल्या नॉर्मल फंक्शनचं आउटपुट आहे आणि 20 हे आपल्या एरो फंक्शनचं आउटपुट आहे. तर हा बेनिफिट आहे एरो फंक्शनचा जे आपल्याला कोड शॉर्ट करण्यात मदत करते. ठीक आहे, आणखी काय म्हणते की इट गेट्स शॉर्टर. आपण काय करू शकतो, इट गेट्स शॉर्टर मग आणखी शॉर्ट होऊ शकते इफ द फंक्शन हॅज ओनली वन स्टेटमेंट अँड द स्टेटमेंट रिटर्न्स अ व्हॅल्यू. यू कॅन रिमूव्ह द ब्रॅकेट्स अँड द रिटर्न कीवर्ड. ठीक आहे, म्हणजे काय आहे याचं म्हणणं काय आहे की हे आणखी शॉर्टर होऊ शकते.
इफ द फंक्शन हॅज ओनली वन स्टेटमेंट, जर फंक्शन मध्ये सर एकच स्टेटमेंट असली तर ते स्टेटमेंट जे व्हॅल्यू रिटर्न करणार ते रिटर्न कीवर्ड आणि ब्रॅकेट्स हे दोन्ही रिमूव्ह होऊन जाईल. तर आपण एका एक्झाम्पल मधून समजून घेऊ. लेट ऍड इज इक्वल टू, लेट ऍड इज इक्वल टू, आता याला पण काहीतरी आपण पॅरेंथेसिस, याला पण काहीतरी आपण व्हॅल्यू देऊ, जसं की सी कॉमा डी, सी कॉमा डी. ओके, हे आपण पॅरामीटर्स काही पास केले. आपला एरो फंक्शनचा सिंटॅक्स. आता या ठिकाणी मी काय करतो, नॉर्मल फंक्शन मध्ये आपण काय करतो, रिटर्न लिहित होतो आणि समजा सी प्लस डी असं काहीतरी आपण करत होतो. बट एरो फंक्शन मध्ये आपल्याला काय करायचं आहे की हा रिटर्न कीवर्ड आणि हे हे जे कर्ली ब्रेसेस आहे हे रिटर्न करून, हे रिमूव्ह करून आपण आपल्या कोडला असं लिहू शकतो. ठीक आहे, तर लाईन नंबर 19 वर जे काही लिहिलेलं आहे मी, हा एक परफेक्ट आणि व्हॅलिड सिंटॅक्स आहे एरो फंक्शनचा. तर तुम्ही पाहू शकता की नॉर्मल मध्ये आपल्याला 3 ते 4 लाईन लागल्या आणि सिंगल जर स्टेटमेंट असलं तर आपण एका लाईन मध्ये पण त्याला लिहू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला रिटर्न कीवर्ड जर असेल किंवा नसेल, जर असेल तर त्याला लिहायची गरज नाही, नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीच, आणि कर्ली ब्रेसेस पण आपल्याला त्या ठिकाणी लिहायची गरज नाही. पण हे तेव्हाच कामी येणार जेव्हा सिंगल स्टेटमेंट असणार. ठीक आहे, याला आपण लॉक करून पाहू. लॉक करून आपण याला कॉल करू ऍड. ऍड मध्ये आपण आपले व्हॅल्यूज पास करू 5, 5,50. ठीक आहे, असं काहीतरी व्हॅल्यूज पास करू. आपण आउटपुट मध्ये पाहू तर जे लाईन नंबर 20 वर आपल्याला आलेला आहे 55, हे आपल्या रिएक्ट एरो फंक्शनचा जो सॉरी एरो फंक्शनचा जो काही आपल्याला आन्सर आलेला आहे ते आहे. ठीक आहे, बट वरच्या एरो फंक्शन मध्ये आणि खालच्या एरो फंक्शन मध्ये काय डिफरन्स आहे, तर सिंगल स्टेटमेंटला आपण विदाउट रिटर्न कीवर्ड आणि पॅरेंथेसिसच्या विना आपण त्याला लिहू शकतो. तर हे या ठिकाणी आपण पाहिलं. ठीक आहे, आता एक आपल्या आपण जेव्हा कोड करतो, लॉजिक लिहितो, तेव्हा अनॉनमस फंक्शन्स म्हणून काहीतरी असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही आर्ग्युमेंट्स वगैरे नसतात. ठीक आहे, तर त्याला कसं डील करायचं, त्याचा ऍक्च्युअल यूज केस काय राहणार एरो फंक्शनचा अशा ठिकाणी जेव्हा अनॉनमस फंक्शन आपल्याला बघायला मिळणार तेव्हा. तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ, एक बेसिक एक्झाम्पल घेऊ. एक मॅथ डॉट रॅन्डम नावाचं एक आहे फंक्शन, जावास्क्रिप्टच्या इनबिल्ड आपल्याला तो देतो. त्याच्यामध्ये एक रॅन्डम नंबर जनरेट होतो. ठीक आहे, तर त्याला एरो ते कसं लिहायचं, लेट रॅन्डम. ठीक आहे, लेट रॅन्डम. याच्यामध्ये काय आहे की एरो फंक्शन घेतलं आपण, आपला पॅरेंथेसिस घेतला, पॅरेंथेसिस मध्ये आपल्याला कोणतेही पॅरामीटर्स किंवा काही व्हेरिएबल्स आपल्याला तिथे पास नाही करायचे आहे. तर आपण डायरेक्टली इथे करू शकतो असं. आणि लॉजिक मला जे काही लिहायचं, जसं की मॅथ डॉट रॅन्डम. ठीक आहे, मॅथ डॉट रॅन्डम मी करतो आणि सेव्ह करतो आणि मी याला कॉल करतो. ठीक आहे, लॉग करून याला मी कॉल करतो रॅन्डम. ठीक आहे, या फंक्शनला मी कॉल करतो. आता या एरो फंक्शनला कॉल केलेला आहे. आता मी याच्यामध्ये काहीच नाही दिलं तरी हे एक व्हॅलिड राहणार, कारण की याच्यामध्ये कोणते पॅरामीटर्स नाही आले. तर हे झालं अनॉनमस फंक्शन, ज्याच्यामध्ये काही पॅरामीटर्स नाहीये, काही व्हेरिएबल्स आपण पास नाही केले. तर याचं पण आउटपुट सेम येणार. ठीक आहे, याचं पण आउटपुट सेम येणार. तसंच अनॉनमस फंक्शन, आता आपण हे तर एक बेसिक एक्झाम्पल घेतलं. अनॉनमस फंक्शन ऍक्च्युअली हे नसतात, याच्यापेक्षा जास्त. जसं की आपण एक डॉम मध्ये एक गोष्ट आहे इव्हेंट लिस्नर नावाची, त्याचं आपण एक्झाम्पल घेऊ. डॉक्युमेंट डॉट ऍड इव्हेंट लिस्नर. ऍड इव्हेंट लिस्नर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण दोन गोष्टी घेतो. सगळ्यात पहिले एक घेतो क्लिक, जे कोणता इव्हेंट आपल्याला घ्यायचा आहे. तर मी क्लिक नावाचा इव्हेंट घेतो आणि क्लिक नावाचा इव्हेंट घेतल्यानंतर आपण नॉर्मल जेव्हा फंक्शन नॉर्मल आपण याच्यामध्ये जो कॉलबॅक फंक्शन घेतो तो एक असा फंक्शन घेतो आपण या टाईपमध्ये. तर त्या फंक्शनला काहीतरी नाव असेल, अशा प्रकारे आपण घेतो. बट विथ द हेल्प ऑफ एरो फंक्शन आपण कसं करू शकतो मी तुम्हाला सांगतो की नाव नाही आहे त्याला. ठीक आहे, डायरेक्ट फंक्शन कीवर्ड होता आणि पॅरेंथेसिस होतं, तर नाव लिहायचं काम नाही आपल्याला. नॉर्मल आपला पॅरेंथेसिस आपल्याला द्यायचे आहेत. त्यानंतर आपला एरो कीवर्ड. एरो कीवर्ड महत्वाचा आहे जेव्हा आपण एरो फंक्शन लिहित असतो. तर एरो फंक्शनने आपण दाखवलं की आपला एरो फंक्शन. ठीक आहे, त्यानंतर आता याच्यानंतर सिम्पली आपला कर्ली ब्रेसेस. कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये मी काहीतरी लॉग करतो, कन्सोल डॉट लॉग.
त्याच्यामध्ये लिहितो की बॉडी इज क्लिक्ड. ठीक आहे, बॉडी इज क्लिक्ड. ठीक आहे, तर तुम्ही हा एक अनॉनमस फंक्शन आहे. आता याच्यामध्ये मी सिम्पली एक इव्हेंट लिस्नर घेतला आहे आणि याच्या सिंटॅक्स मध्ये जिथे आपण फंक्शन युज करतो तिथे आपण एरो फंक्शन युज केलेला आहे. तर फंक्शन कीवर्ड्स आपण डायरेक्टली काढला आणि पॅरेंथेसिस घेतले आणि हा एरो या ठिकाणी युज केला. याला मी सेव्ह करतो आणि आउटपुटमध्ये पाहू आपण. बॉडीवर मी क्लिक करतो तर तुम्ही पाहू शकता की 25 वर माझं रन होत आहे आणि मला माझं आउटपुट मिळत आहे. ठीक आहे, क्लिक केल्यानंतर. ओके, आता आपण पाहिलं होतं की सिंगल लाईन मध्ये पण आपण करू शकतो. तर त्यासाठी आपण हे जे पॅरेंथेसिस आहे, या पॅरेंथेसिसला मी इथून काढतो. याला सेव्ह करतो. तर एका सिंगल लाईन मध्ये आलेला आहे, याला सेव्ह करतो. आणखी पुन्हा जर पाहू तर सेम आपला कोड व्हॅलिड आहे जरी सिंगल लाईन मध्ये घेतला. ठीक आहे, म्हणजे आपला या ठिकाणी काय झालं, कोड शॉर्ट झाला पण एक्झिक्युशन सेम आहे, मी पाहू शकता. ठीक आहे, एक्झिक्युशन सेम आहे. ठीक आहे, तर हे होतं एरो फंक्शन बद्दल. एरो फंक्शन नॉर्मल फंक्शन पेक्षा डिफरंट काय असते, तर त्यामध्ये आपण फंक्शन कीवर्डचा युज करत नाही. आणि अनॉनमस फंक्शन मध्ये त्याचा यूज केस आपण पाहिला, ज्या ठिकाणी आर्ग्युमेंट्स वगैरे आपण पास करत नाही. तर हा डॉक्युमेंट डॉट ऍड इव्हेंट लिस्नरचा आपण एक्झाम्पल घेतला, बेसिक एक्झाम्पल होता. बट इतक्या मोठ्या कोडला, 5-6 लाईनच्या कोडला शॉर्टर एका 1 लाईनच्या कोडमध्ये आपण त्याला लिहू शकलो. ठीक आहे, तर हे फायदे, हे बेनिफिट्स आहे एरो फंक्शन्सचे. आपण जेव्हा रिॲक्ट शिकतो किंवा जावास्क्रिप्ट यूज करतो मोठ्या स्केलवर, तेव्हा फंक्शनच्या जागेवर एरो फंक्शन यूज करण्याचे खूप जास्त फायदे आहे. आणि आजकाल जास्त करून आपण ऍज अ डेव्हलपर आपण एरो फंक्शनला प्रेफरन्स देतो, कारण की तो आपल्या कोडला शॉर्टन करतो. ठीक आहे, आणि याआधी 2015 मध्ये जेव्हा ECMAScript 6 इंट्रोड्यूस झाला, त्याच्या आधी एरो फंक्शन्स नव्हतं, तर तेव्हा नॉर्मल फंक्शनच आपण यूज करत होतो. त्यानंतर ECMAScript 6 ES6 नंतर आपण त्याच्यामध्ये हे इंट्रोड्यूस झालं एरो फंक्शन. त्यानंतर आपण जास्त करून एरो फंक्शनचा यूज करू लागलो. ठीक आहे, तर ही इन्फॉर्मेशन होती एरो फंक्शन बद्दल. अशाच प्रकारच्या आणखी व्हिडिओसाठी जेडॅक्स अकॅडमीच्या चॅनलवर बनवून राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.